कोयना वारणा धरणातून विसर्ग वाढवला, नदीकाठावरील गावांची धाकधूक वाढली। धरण पाणलोट क्षेत्रात पावसानं पुन्हा जोर धरलाय। यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेसह वारणा धरणातून मंगळवारपासून विसर्ग वाढवण्यात आला। परिणामी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोयना धरणात पाणीसाठा वाढत असल्यानं यामधून एकूण प्रतिसेकंद 5500 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय। कोयनेबरोबरच वारणा धरण पाणलोट क्षेत्रातही अतिवृष्टी होत असल्यानं धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते। यामुळे जलाशय परिचालन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुरू असलेल्या विसर्गात पुन्हा वाढ करण्यात आली। यापूर्वी वक्र दरवाजातून सुरू असलेल्या प्रतिसेकंद 2870 क्युसेक मध्ये मंगळवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून वाढ करून तो 6900 क्युसेक व विद्युत पायथागोरातील 1730 क्युसेक असे एकूण 8530 क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आलं। धरणातील विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। दरम्यान धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी अथवा वाढत गेल्यास धरणात पाण्याची आवक कमी जास्त झाल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे। शिरोळ तालुक्यात कृष्णा पंचगंगा नदीचं पाणी नुकतंच पात्रात विसावत असतानाच मंगळवारपासून कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला। यामुळे शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होणार आहे। शिरोळ तालुक्यात प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात हमखास पूर असतोच। यामुळे ऑगस्ट अखेरपर्यंत तालुक्यावर पुराची टांगती तलवार राहणारच आहे। कृष्णा नदी पलीकडील गौरवाडसह औरवाड, आलास, बुबनाळ, कवटेगुलंद, शेडशाळ, गणेशवाडी ही 7 गावे कृष्णा काठावरच वसलेत। प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात कृष्णेला पूर हा ठरलेलाच आहे। पावसाबरोबरच धरणातूनही विसर्ग सुरू झाला तर येथील ग्रामस्थांमध्ये पुराची धडकी भरते। तसेच या 7 गावातील शेकडो हेक्टर शेतीचं क्षेत्र पाण्याखाली जातं। गौरवाडसह 7 गावातील ग्रामस्थांमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत पुराची धाकधूक कायम राहणार आहे। शिवार न्यूजसाठी अनिल जासू।